जय हरी माऊली. ओ जय हरी. का रे कुठे गेलता? बरेच दिवस झाले भेटला नाही. अरे वारीला गेलो होतो. दर्शन झालं का मग व्यवस्थित? दर्शन तर व्यवस्थित झालं, पण वारीत मला एक आश्चर्य पाहायला भेटलं. कोणतं आश्चर्य रे? अरे वारीत मला मच्छिंद्रनाथ महाराज आणि कानिपनाथ महाराज यांची पालखी बघायला भेटली. पण वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हा वेगळं वेगळं आहे ना. तसं नाही रे. वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायापासूनच निर्माण झालेला आहे. पण ते कसं? ही ज्ञानगंगा गुरु शिष्य परंपरा भगवान श्री आदिनाथांपासून सुरू झाली. आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केला, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना आणि त्याच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि निवृत्तीनाथांनी माऊलींना गुरु उपदेश केला आणि माऊलींनी हे ज्ञान आपल्या सर्वांना ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाच्या रूपाने सांगितले. पण तुला कसं समजलंय? माऊलींनी स्वतः आपली गुरु परंपरा सांगितली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. त्यामुळं नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे दोन्ही भिन्न नसून हे दोन्ही एकच आहे.